नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील कार क्षेत्रामध्ये आजवर वर्चस्व गाजवणारी मारुती सुझुकी आता इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या स्पर्धेमध्ये उडी घेण्यासाठी सज्ज झाली। पेट्रोल आणि डिझेल इंजिनवरती आधारित किफायतशीर कारसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीनं अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेतल्यानंतर आपली पहिली इलेक्ट्रिक SUV मारुती ई विटारा बाजारामध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय। या गाडीच्या आगमनामुळे टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांच्या EV मॉडेल्सला जोरदार टक्कर मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत। ई विटारा ही मारुतीच्या लोकप्रिय विटारा ब्रँडवरती आधारित असून ती एक स्टायलिश, अत्याधुनिक फीचर्सने सजलेली आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी इलेक्ट्रिक SUV असणार आहे। सध्या काही डीलरशिपवरती 25,000 रुपयांच्या टोकन अमाउंटवरती तिचं बुकिंग सुरू झाल्याचं कंपनीने सांगितले। परंतु ऑटो एक्सपो 2025 मध्ये या गाडीचं अनावरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळेपासूनच ग्राहकांमध्ये तीव्र उत्सुकता पाहायला मिळते। ही SUV डेल्टा, झेटा आणि अल्फा या 3 व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असणार आहे। यामध्ये 2 वेगवेगळ्या क्षमतेचे बॅटरी पॅक असणार आहेत। 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट असे 2 बॅटरी पॅक्स यामध्ये असणार आहेत। मोठ्या बॅटरी पॅकमुळे ही गाडी सुमारे 500 किलोमीटरची सिंगल चार्ज रेंज देऊ शकते, जे भारतीय बाजारपेठेमध्ये एक मजबूत USP ठरणार आहे। इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रेंज ही सगळ्यात महत्त्वाची बाब असून ई विटारा यामध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी देण्यास सक्षम असणार आहे। गाडीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये LED डे टाईम रनिंग लाईट्स, त्यानंतर 3 पॉइंट्स मॅट्रिक हेडलॅम्प आणि स्टायलिश R18 अलॉय व्हील्स देण्यात आलेत। याशिवाय ग्राउंड क्लिअरन्स 180 mm, लांबी 4275 mm, रुंदी 1800 mm आणि व्हील बेस 2700 mm। यामुळे ही गाडी रस्त्यांवरती अगदी दमदार उपस्थिती आपली दर्शवेल। यामध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांसह 7 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, लेवल 2 ADAS आणि ABS आणि EBD यांसारख्या अत्याधुनिक ब्रेकिंग प्रणालींचा देखील समावेश यामध्ये करण्यात आला आहे। ई विटारा ही नेक्सा ब्ल्यू, ग्रे सिल्व्हर, व्हाईट, रेड आणि ब्लॅक अशा विविध कलर्समध्ये उपलब्ध होणार असून तिची अंदाजे किंमत ही 19 ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते। यामुळे ती ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि टाटा नेक्सॉन EV मॅक्स आणि महिंद्राच्या XUV400 यांसारख्या मॉडेल्सला थेट स्पर्धा देणार आहे। मारुतीने आपल्या पहिल्या EVसाठी नेक्सा ब्रँडचा प्लॅटफॉर्म निवडलाय, जे प्रीमियम ग्राहकांसाठी एक खास अनुभव देतं। यामुळे या कारची रचना आणि तांत्रिक वैशिष्ट्य प्रीमियम सेगमेंटमधील आहेत। भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हा वेगाने विस्तारतोय आणि ग्राहक आता फक्त रेंजच नाही तर टेक्नॉलॉजी, लुक आणि सेफ्टी फीचर्स यावरती देखील आपल्याला भर देताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवरती मारुतीची ही इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो सेक्टरमधील गेम चेंजर ठरू शकते। कंपनीने मागच्या काही काळामध्ये टोयोटा सोबतच्या भागीदारीतनं EV तंत्रज्ञानावरती काम केलं असून ई विटारा हे त्याचं पहिलं फळ आहे। त्यामुळे ग्राहकांसाठी ही केवळ एक नवीन SUV नसून मारुतीच्या इलेक्ट्रिक युगाची एक भक्कम सुरुवात असणार आहे। जर तुम्ही नजीकच्या काळामध्ये एक विश्वासार्ह, परवडणारी आणि दीर्घ रेंज देणारी इलेक्ट्रिक SUV शोधत असाल तर ई विटारा नक्कीच तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकते। तर मग मित्रांनो, ही गाडी पाहून, याचे फीचर्स ऐकून तुम्हाला ही गाडी घ्यावीशी वाटते का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।